नदीकाठी पोहोचले. समर्थांनी ते बरबटलेलं पोतेरं घेतलं आणि ते कृष्णामाईच्या काठी आले. तिथे आल्यावर त्यांनी त्या पोतेऱ्यावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. काय केलं असेल हो समर्थांनी? ऐका हा. पोतेरे घेऊन या हाती, पोतेरे घेऊन या हाती, कृष्णेवर श्री समर्थ येती, कृष्णेवर श्री समर्थ येती, समर्थ त्यासी देती भुवोनी, समर्थ त्यासी देती भुवोनी, मळत्याचा तो जाय निघोनी, मळत्याचा तो जाय निघोनी. घट्टतयासी पिळून घेती, घट्टतयासी पिळून घेती, खडकावर वाळत टाकीती, खडकावर वाळत टाकीती, सूर्यप्रकाशे गेले वाळून, सूर्यप्रकाशे गेले वाळून, चिंध्या त्याच्या करती वाळून, चिंध्या त्याच्या करती वाळून. पिळवटोन काकडे करोनी, पिळवटोन काकडे करोनी, तुपात त्याला घेती भिजोनी, तुपात त्याला घेती भिजोनी. श्रीरामासी नित्य प्रभाती, श्रीरामासी नित्य प्रभाती, ओवाळीत ती काकड आरती, ओवाळीत ती काकड आरती. समर्थ आळविती, समर्थ आळविती, रामा राम रघुपती, रामा राम प्रभो रघुपती. त्या पोतेऱ्यावर समर्थांनी काय केलं ऐका. ते पोतेरं समर्थांनी त्या कृष्णामाईच्या पाण्यात स्वच्छ धुवून काढलं. आणि जसं जसं समर्थ ते पोतेरं धुतायत तसं तसं इकडे सतीबाईंचं अंतःकरण शुद्ध व्हायला लागलं. मनातले विचार, विकल्प, क्रोध सगळं निघून जायला लागलं. समर्थांनी ते पोतेरं घेतलं, जोरात झटकलं आणि तिथल्या एका खडकावर सूर्यप्रकाशात वाळत टाकलं. जसं जसं सूर्याची ती तेजस्वी किरणं त्या पोतेऱ्यावर पडतायत तसं तसं इकडे सतीबाईंचं अंतःकरण शुष्क व्हायला लागलं, सगळ्यातून उडून जायला लागलं. आता घरी लेकी सुनांना प्रश्न पडला हो, झालंय काय सासूबाईंना आपल्या? एरवी एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून किरकिर करायचा, जरा काही झालं की वस्कर अंगावर यायचा. आज नक्कीच झालंय काय यांना? न राहून एकीनं विचारलंच, सासूबाई काय झालंय हो तुम्हाला? बरं वाटत नाही का? ताप वगैरे आलाय का? औषध देऊ का? नाही ग. त्या म्हणतायत, अगं सकाळी ते गोसावी बुवा दाराशी येऊन गेले तेव्हापासून माझी अशी अवस्था झालीये बघ, समजतच नाहीये मला काय होतंय ते. समर्थांनी इकडं त्या पोतेऱ्याच्या चिंध्या केल्या, ते पिळवटलं आणि जसं जसं समर्थ ते पिळवटताय तसं तसं सतीबाईंचं अंतःकरण सुद्धा पिळवटून निघायला लागलं. समर्थांनी ते जे काकडे तयार केले, ते पिळवटून ज्याचे काकडे तयार केले ते गाईच्या शुद्ध तुपात भिजवले. जशी जशी त्या तुपाची स्निग्धता त्या काकड्यामध्ये उतरतीये ना, तसं तसं इकडं सतीबाईंच्या अंतःकरणात भक्तिभाव जागृत व्हायला लागला. अचानक कुठून तरी रामनाम ऐकू यायला लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थांनी त्यातला एक काकडा घेतला, रामरायाची आरती केली. रामाला म्हणतायत, रामा हा काकडा माझा नाही बरं, हा काकडा त्या सतीबाईंचा, ह्याचं जे काही पुण्य असेल ते तिच्या पदरी पडू देत, मी फक्त एक माध्यम आहे. समर्थ रामाला आळवतायत, काकड आरती ओवाळीत मी श्रीरामा तुझला, काकड आरती ओवाळीत मी श्रीरामा तुझला, भक्तिभाव संगती द्यावी प्रभू सती सावित्रीला, भक्तिभाव संगती द्यावी प्रभू सती सावित्रीला. मलिन वस्त्र जरी बहु क्रोधाने मजली
वातावरण हळूहळू बदलायला लागलं.